भोगविती त्या देवता बाई भोगविती त्या देवता सुख दुःख भोगतो जीव भोगविती त्या देवता ज्यामध्ये टाकून भोगवितो तो आहे ग प्रपंच 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 सुख दुःखाच्या चक्रातून जन्म मृत्यूच्या पाशातून मुक्त करूनी जीवाला दे आनंद ईश्वर मुक्त करूनी जीवाला दे आनंद ईश्वर मुक्त करूनी जीवाला दे आनंद ईश्वर मुक्त करूनी जीवाला दे आनंद ईश्वर
दुःखाच्या चक्रातून जन्म मृत्यूच्या पाशातून मुक्त करूनी जीवाला दे आनंद ईश्वर मुक्त करूनी जीवाला दे आनंद ईश्वर मुक्त करूनी जीवाला दे आनंद ईश्वर जीवाला दे आनंद ईश्वर या चार पदार्था जाणी जो आहे खरा तो ज्ञानी ग या चार पदार्था जाणी जो आहे खरा तो ज्ञानी ग अनभिज्ञ जो यापासूनी मूढमती अज्ञानी 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 ग मागणी
ती गीता जयंती आपण ही साजरी करत असतो. खरं तर श्रीकृष्ण भगवंतांनी ज्ञानच निरूपण नाही केलं तर आपल्या कृतीतूनही दाखवत असेल. अहो वचनरूपीतून सांगितलं, तुम्हाला ज्ञान सांगितलं, अर्जुनाला निमित्त करून ज्ञान सांगितलेलं आहे, पण कृतीतूनही असं कार्य श्रीकृष्ण भगवंतांनी बरेच केलेलं आहे. असंच पांडव आणि कौरव यांच्यातील जी घटना आहे त्या घटनेनिमित्त ही जी गीता निरूपण केलेली आहे अर्जुनाला, ती गीता त्या पांडव कौरव निमित्तामुळेच आपल्या संपूर्ण या जीवसृष्टी जीवाला निर्मित केलेली आहे. त्याच पांडव आणि कौरव या दोघा बंधू भावांनी दोघांनाच निरूपण नाही केली तर त्या निमित्त संपूर्ण या जगातील जीव मात्राला निरूपण केलेली आहे आणि ती आपण आत्मसात केली पाहिजे. आपण एक एक श्लोकाचा ते अर्थ आपण ऐकला पाहिजे. श्रीकृष्ण भगवंतांनी काय सांगितलेलं आहे. कृतीतंत्र तुम्ही लीळा ऐकलेल्या आहेत, महाभारत पाहिलेलं आहे, सर्व श्रीकृष्ण भगवंतांनी काय आपल्यासाठी केलेलं आहे ते आपण सर्व निरूपणच केलेलं आहे. तरी या गीतेतून तत्वज्ञानातून आपल्याला काय सांगितलेलं हे आपण अवगत केलं पाहिजे. श्रीकृष्ण भगवंताने असंच युद्ध चालू झालं. अर्जुनाला जेव्हा गीता सांगितल्यावर ज्ञान सांगितलेलं हा जीव ऐकत नाही. अहो परमेश्वर प्रत्येक निरूपण करतात, निरूपण करून सांगतात. निरूपणही करून आपण त्या परमेश्वराच्या आज्ञेनुसार आपण चालत नाही तर परमेश्वर काय करतात, युद्ध सुद्धा सांगतात. आता करा म्हणतात युद्ध अर्जुनाला. अहो हा जीव ऐकत नाही. युद्ध कशासाठी केलं, हा जीव ऐकत नाही म्हणून. या अधर्माची ग्लानी होऊन राहिली, धर्माची उन्नती होऊन नाही राहिली, अधर्म माजून राहिला आणि या अधर्मासाठी परमेश्वर धर्म रक्षणार्थ आपलं कार्य करत असतात. कारण की धर्माची हानी होऊ नये, धर्म आपण सिद्धीला जाऊ. अधर्म जर होत असेल तर त्या अधर्मासाठी शस्त्र सुद्धा परमेश्वराने युद्धाला सांगितलेलं आहे आणि तीच वेळी आलेली आहे. असंच चालू आहे युद्ध त्यांचं. आणि त्यावेळेस काय झालं, युद्ध चालू असताना दुर्योधनाकडून इकडं आपलं तुम्हाला द्रोणाचार्य, भीष्म पितामह सर्वच होते आणि इकडे पांडव होते. आणि असंच करता करता काय झालं, दुर्योधनाकडे पितामह त्यांचे सेनापती होते आणि सेनापती असताना काय झालं, दुर्योधनाला असाच राग आला. अहो तुम्ही सेनापती आहात म्हणे, आणि आपले सारा सैन्य मरून राहिलं म्हणे, पांडवाचे एक बी नाही मरून राहिलं म्हणे. आणि असं बोलल्यावर भीष्म पितामहाला खूप राग आला. अरे हो डोचलं ना, माणसाला जर एखादा शब्द जर लागला डोचलं तर माणसाचं तळपाय आगत पुढं मस्तकात जाते आणि ती तळपायातली आग त्यांच्या मस्तकात केल्यावर त्यांचं भिनकलं डोक्यावर. तुम्हाला माहित आहे भीष्म प्रतिज्ञा कशी आहे आणि भीष्म पितामह हे कसे आहेत तुम्हाला हे माहित आहे. भीष्म पितामहाचं कुणाकडूनही काही होणार नव्हतं, पण त्यांचीच आज्ञा त्यांच्यानुसारच वागत होती. बाकी कोणाकडूनही, अर्जुनाकडूनही काय, कृष्ण भगवंत म्हणतात आमच्याकडूनही सुद्धा त्यांचं काही होऊ शकत नाही असे वरदानाचे पुरुष होते. आणि मग काय झालं, असं दिवसल्यावर भीष्म पितामहानं प्रतिज्ञा केली आणि म्हटलं आज रात्री आज रात्र जी रात्र वैरेची आहे, उद्या सकाळी या संपूर्ण मी पांडवाचा नाश केल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिज्ञा केली. आणि भीष्म प्रतिज्ञा म्हणजे ती प्रतिज्ञा, भीष्म एकदा प्रतिज्ञा केली म्हणतात ना, म्हणून सांगतात की ही भीष्म प्रतिज्ञा आहे. अशी प्रतिज्ञा केल्यावर आता काय झालं, अशी प्रतिज्ञा कुठे केली, महाराष्ट्रात तिकडे केली, मोदीने तिकडे केली, सगळ्यांना माहिती नव्हतं ना. तुम्हाला माहिती आहे आज काय होणार आहे तर शपथविधी आहे, पावर किती जगभरवार आहे, देवेंद्र फडणवीस महाराजांचा शपथविधी आहे. चला किती हौस आहे लोकांना. कोणतीही गोष्ट अशी झाली का पांडवांच्या इकडे मग काय झालं, खळबळ मचून गेली. आज भीष्म पितामहाने अशी प्रतिज्ञा केली आहे का उद्या सकाळी आपला नायनाट करणार आहे. आता कसं करावं चिंता सगळ्याला पडली. डोकं सर्व आपल्या डोक्यावर ठेवून आले. आता काय की भीष्म पितामह आहेत का, हे तो कोणाकडे मारले जात नाही. आणि मग असे करता करता सर्व चिंतित पडले. अर्जुन, कर्ण, आपला भीष्म पिता, आपले सर्वच आपले पाचही पांडव तिकडं चिंतित पडले. आणि मग काय केलं, श्रीकृष्ण महाराजांची त्यांनी विनंती केली आणि ते श्रीकृष्ण महाराजांकडे गेले का असं असं झालेलं आहे. आता परमेश्वर अवतार माहित आहे, श्रीकृष्ण महाराजांना माहितच आहे की ते तर परमेश्वर अवतार सांगायला लागत नाही. ते तर निश्चळ असे बसलेले शांत, त्यांचं काहीच नाही. तर हसा लागले. अहो म्हणे एवढं मोठं संकट आहे तुम्ही हसा लागले. ते एकदम मुस्कुरायचे. कोणी गेले का स्वामी एकदम श्रीकृष्ण महाराज तुम्हाला माहित आहे राजे
त्यांनी एकदम मुस्कुरला, काही चिंता करू नका म्हणे, ठीक आहे म्हणे. त्यांनी केली जरी प्रतिज्ञा तरी ठीक आहे म्हणे. आणि मग ती प्रतिज्ञा आता कोण काय म्हटणार, श्रीकृष्ण भगवान म्हणे जा म्हणे आपल्या तंबूत जा, तुम्ही जा म्हणे. आणि मग त्यावेळेस द्रौपदीला म्हटलं, अरे पाचव पांडवाची पत्नी ती द्रौपदीच होती. आणि मग द्रौपदीला म्हटलं भाई तू इकडे. आणि श्रीकृष्ण महाराजांनी त्यांची आज्ञाप्रमाणे ती आली. आणि एवढ्या रात्री सांगितलं की आपण भीष्म पितामहाच्या तंबूत आज रात्री जायचं. आता तिलाही चिंता पडली, अरे पण ते काय म्हणतात, श्रीकृष्ण भगवानची आज्ञा त्याच्याप्रमाणे ती काहीच विचार केला नाही आणि ती निघाली. आणि भीष्म पितामहाच्या तंबूत ती चाललेल्या रात्रीच्या वेळेस खूप रात्र झालेली आहे, सर्व झोपलेले आहेत. आणि त्या तंबूच्या सोबत गेल्यानंतर तिथपर्यंत श्रीकृष्ण भगवान सोबत आहे. पण तंबूत जाताना काय केलं श्रीकृष्ण भगवंतांनी, पहा कशी चतुर आहे परमेश्वराची. त्यांनी काय केलं, त्या तंबूत न जाता श्रीकृष्ण भगवंत बाहेरच थांबले, रथ थांबवला आणि त्यांना सांगितलं, तिला म्हटलं आता तूच जाय. आणि सांगितलं या पितामहाच्या तो झोपडीत जाय. आणि ती गेल्या आणि ती गेली. आणि तिने म्हटलं प्रणाम भीष्म पितामहा म्हटल्या तिने शब्द ऐकला भीष्म पितामहानी. आणि त्यांना वाटली की हा द्रौपदीचा आहे. आणि लगेच पितामहाने म्हटलं सौभाग्यवती म्हटलं तिने एकदम आपलं भीष्म पितामहाना सौभाग्यवती भव असं म्हटल्या काय झालं, होती कोण होते, पांडव. सौभाग्यवती भव देऊन टाकलं वचन, काही कळलं नाही. कारण की तिचा हा दंडोत प्रणाम म्हटल्यावर वचन देऊन टाकलं. सौभाग्यवती भव म्हटल्या बस श्रीकृष्ण भगवंत लगेच आले. अगदी पाहिला त्यांनी पितामहामुळे तू एकटीच कशी काय आली म्हणे. नाही तुमच्या सोबत कोणतरी असं म्हणे, तर वाटलं नाही म्हणे आहेत म्हणे श्रीकृष्ण भगवंत महाराज. आणि श्रीकृष्ण भगवंत महाराज आले तिथं आणि त्यांनी दंडोत प्रणाम केला. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं का मी ही जी प्रतिज्ञा केली होती ती आज ही प्रतिज्ञा वचन रूपानेच ती मिटल्या गेली. एक तो कोणाकडूनही ती मिटल्या जात नाही. म्हणून परमेश्वराची आज्ञा परमेश्वरच मोडू शकतात, तशी कोणाकडून मोडल्या जात नाही. तीच आपल्याला या गीता जयंती निमित्त दोन शब्द सांगून आपण बराच वेळ झालेला आहे की जी आपल्या केशवदादांनी हे अन्नदानाची क्रिया या मार्गशीर्ष महिन्यात. आणि हा मार्गशीर्ष महिना श्री दत्तात्रय प्रभूंचा जन्म हा मार्गशीर्ष महिन्यात उत्तम आहे. आणि अशा मार्गशीर्ष महिन्यात ही अन्नदानाची क्रिया कशी घडावं पाहणं योग त्यांना सांगितलं, सूचित केलं. हे परमेश्वराचंच कार्य आहे, आपल्याकडून होत नाही. त्यांना कल्पना आली, सूचित केलं आणि ही योग चालू आहे. आता 2 वर्ष झाले त्यांना ही गीता जयंती करू राहिले. स्वामी सुद्धा सांगतात, स्वामी श्री चक्रधरांनी असंच क्रिया घडवली. अहो स्वामी श्री चक्रधर थोडक्यात तुम्हाला सांगतो, एका चालले होते स्वामी, एका उतरड्यात जाऊन पडून गेले. आणि काय झालं, थंडीचे दिवस होते. स्वामी ते वर्णन कसं करू राहिले, आम्ही म्हणे उतरड्यात गेलो आणि तिथं काय केलं ते उकरलो म्हणून माझे पित्रांनी उकरलं होतं की राग त्यात लोळलो आम्ही. आणि राग टाकल्यावर लोळल्यावर काय झालं, बाईची गरम राग टाकायची. गरम राग टाकल्यावर आम्हाला शीत म्हणजे हिवाळ्याचे दिवस होते म्हणजे आणि एकदम चांगलं वाटत होते. आम्ही खूप घोराज होते. बस स्वामी सांगून राहिले. म्हणजे त्याचं वर्णन पहा किती आलं चरित्रात. तर आम्ही त्या थंडीच्या दिवसात ती रात गरम असताना ती चुलीत काढून टाकायची आणि ती आम्ही घोरून राहिलो म्हणे, घोर होतो म्हणे. आणि ते काय मग झालं, घोरण झाल्यावर आम्ही उठले आणि निघाले. लोकांनी पाहिलं सकाळ झाली, अरे म्हणजे उकुळला जी आला, अरे उकुळला गेला. आता गावाला अनिष्ट आलं म्हणे, अनिष्ट आलं काय करायचं, आता करा म्हणे अन्नदान. तुम्हाला माहित आहे अनिष्ट आल्यावर गावात काय करायला लागते तर तसं अनिष्ट आल्यावर आपल्याला काय करायला लागते, दान करा, अन्नदान करा. आपलं तेच आहे. स्वामीने सांगितलं, आपलं नाही आहे. स्वामीने सांगितलेलं आहे, मला केशवदादाने सांगितलं, परिज्ञा सांगितलं. हे कसं आहे, परमेश्वराने सांगितलेलं आहे म्हणून आम्ही करतो. नाही तर आमची दुकानदारी आतापर्यंत बंद झाली. आमची दुकानदारी हे बंद होणार नाही. काही वर्ष चालू आहे कारण की हे परमेश्वराने सांगितलेलं आहे, सत्य आहे. आणि मग काय झालं, मग करा तयारी झाल्यावर मग स्वामी निघून गेले. गाव अनिष्ट आलं म्हणून त्यांनी जमवली, वर्गणी केली, सर्व गोळं केलं, धान्य केलं. आणि आज पंगत दुसऱ्या गावात 5-6 गाव माहितीच होते. चांगलं तिथे हे आहे म्हणून पंगत ठवसर वगैरे असं सारख्या गावातल्या बांधून झाली. आणि दुसऱ्या गावात मग तिकडून साधू दसऱ्याला आपले हात दोन देवास्कर बाबा चालले चांदराव पंगत असल्यावर तसेच जोगजोगी निघाले एका गावात. स्वामी त्याच गावात चालले होते तिकडे. इकडं काय केलं, स्वामी तिकडे चालले. आणि स्वामींचा भेट झाली रस्त्यात. भेट झाल्यावर काढलं, हो तुम्ही इकडे चालले माहित नाही का, त्याला साधू वेळ दिसल्यावर ते म्हणतात ना एकामेकाला. स्वामी म्हणतात आम्ही इकडे चाललो, अहो तुम्हाला माहित नाही का म्हणते, नाही मला काहीच माहित नाही म्हणते. स्वामी सांगा, स्वामीला जी कार्य केलं स्वामी म्हणतात
माहित नाहीये. आणि मग म्हणतात नाही अहो त्या गावात अनिष्ट झालं म्हणे, असं असं झालं, तिथे एक माणूस त्या उकुरड्यातून निघाला म्हणे आणि त्या गावातला आता अन्नदानाचा आहे म्हणे, आम्ही देवाला चाललो म्हणे. त्यांनी भाऊ म्हणे ठीक आहे तुम्ही चालता का स्वामी? हा म्हणे आम्ही चालतो. स्वामींना काय कुठे मग गेले त्यांच्यासोबत. म्हणजे स्वामींनी सुद्धा त्या गावाच्या पंक्तीचा स्वीकार केला. अशी अन्नदानाची क्रिया आपण येऊन सगळे स्वीकार करतात. त्यानिमित्त हे कार्य आहे. एवढं बोलून मी आपल्याला काय करतो बरं सांगायचं असते. निरोपण भरपूर असते पण निरोप नसते. आता पुढच्या वर्षी सादर हो आणि मोठ्या प्रकारे तुमचा प्रतिसाद असा मिळत राहावा. तर आता आपली सभा संपलेली आहे पण आभार प्रदर्शन राहिलेलं आहे. तर संत महंत मंडळी यांचं मी आभार प्रदर्शन न करता यांच्या वृत्ती राहू इच्छितो. व येथे जमलेले पंचकोशातील मंडळी म्हणजे चिखली असेल, चांदणी असेल, हातगाव असेल, कारवा, सेलोडी, गौरपेठ, यवतमाळ, वाघापूर, सोनकाशेट्टी व सोनकासगाव, ब्रह्मी, मोझर, जांभोरा, पेकरदार, अवळसर आणि टप्पा आणि सर्वात मोठी आम्हाला साथ मिळाली, आम्हाला एनर्जी मिळाली आहे हा कार्यक्रम घेण्यासाठी. नाही तर आम्ही बसून गेलो होतो. मागच्या वर्षी जसं आम्ही कार्यक्रम केला त्याच प्रकारे आम्हाला याही वर्षी करायचं होतं. पण कसं 2-3 लोक आम्हाला असे वेगळे बाबा या महिन्यात एवढे कार्यक्रम झाले की आता विषय काही उरलाच नाही. त्याच्यामुळे मला नाही ठीक आहे फुल नाही तर फुलाची पाकळी का होईना ते आपण करू. आणि सर्वात मोठी साथ मिळते म्हणजे आमचे जसं मागच्या वर्षी कार्यक्रम झाला आणि आपले दिनकर दादा बंडीकर हे आले होते. त्यांनी कबूल केलं होतं की मी या सभेला 25,000 देईन. आणि अदृष्टाचा हेतू पहा बरोबर गीता जयंती जवळ आली आणि त्यांना जे स्फुरली त्यांना की त्यांनी फोन केला आणि म्हटलं मागच्या वेळेस मी कबूल केले होते आणि त्यांनी 25,000 त्या कार्यक्रमात पाठवले म्हणून आम्हाला एनर्जी आली. म्हणून आम्ही तुमची साथ आम्हाला राहावं, तुमची साथ आम्हाला मिळो. पण कसं आहे एकाने होत नाही. पण सगळं वीट असल्यानंतर पूर्ण करोना आहे का नाही, नुसतं सिमेंट असलं तर पूर्ण नाही. जेव्हा वीट, सिमेंट, पाणी, वाळू आणि गिट्टी एकत्र येते तेव्हा एक घर बनते. असं